पांडुरंग. लोक हो, पंढरीच्या वारीला जायची वेळ आलीये. जे हत्ते कालाचे ठाई मला ठाऊक आहे. आपण सगळे पांडुरंगाच्या दर्शनासाठी व्याकुळ झालेलो आहोत. तेव्हा वारीची तयारी करा. बोला पुंडलिका वरदे ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम. महाराज, तुमचं आज कीर्तन ऐकून मन अगदी प्रसन्न झालंय. मलाही पांडुरंगांना भेटायला यायचंय. मी येऊ का तुमच्याबरोबर पंढरपूरला? ये ना बाळ, अवश्य ये. आमच्या बरोबर बाया बापडे लहान मुलं देखील असतात. तूही चल आमच्या बरोबर. तुलाही परमेश्वराचं प्रत्यक्ष दर्शन घडेल. चल. सासूबाई, थोडा उशीर झाला, माफ करा. अगं असू दे ग, काय होतंय तेवढ्यानी. ठीक आहे. सासूबाई, आज देवळात की नाही कीर्तन झालं. महाराजांनी जे सांगितलं ना, ते ऐकून खूप बरं वाटलं. सासूबाई, मला मनात एक इच्छा झाली हो. मला वारी बरोबर जावंसं वाटतंय. सासूबाई, मी जाऊ का वारीला? कधी एकदा पांडुरंगाला भेटते असं झालंय. मी जाणार आहे त्यांच्या बरोबर. अगो बाई, वेडबीड लागलं की काय तुला? यासाठी का तुला देवळात पाठवलं? म्हणे जाणार आहे वारीला? वाटलंच मला. जरा सैल सोडलं आणि पोरीनं जात दाखवली. हो, कमाल आहे बाई. अगं मी म्हणते, असं विचारताना तुला लाज कशी नाही वाटली? कोण कुठला महाराज? ना ओळख ना पाळख, निर्लज्जासारखी निघाली वारीला. बघतेस कशी जाते ते वारीला. ओ सासूबाई, सोडा मला. मला नका बांधू. मी तुमच्या पाया पडते. मला सोडा ना. मला नका बांधू. मी तुमच्या पाया पडते. मला नका बांधू. सासूबाई, मला सोडा हो. सासूबाई, 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 तेव्हा काय रे ही दशा. मला मरण काय येत नाही. देवा वाचव मला. देवा वाचव मला. देवा. सखू, अगं हे सखू, जरा पाणी आण बरं. अगं हे सखू. आई, काय सखू कुठे बाहेर गेली का ग? अरे काय सांगू बाबा. अरे तू त्या दिवशी सांगितलं त्याप्रमाणे तिला प्रेमानं जवळ केली, तर ही पोरगी माझ्या डोक्यावर मिरेच वाटायला लागली.
आई काय ते जरा स्पष्ट सांग बरं. सर नेहमीसारखं कोड्यात बोलू नकोस. अरे सकाळी तिची कामं मी करायला घेतली तर ही बया मला म्हणाली मी देवळात जाते. मी तिला म्हटलं जा. तशी देवळात गेली आणि चांगले 2 तास घालवले तिथे. आणि आल्यावर म्हणते कशी आता मी निघाले वारीला. अरे कोणता तो महाराज देवळात कीर्तन करत होता आणि त्याच्याबरोबर ही बया निघाली पळून. मी पकडलं तिला तसं आणि कोंडलंय माझघरात, खांबाला बांधून ठेवलाय. अरे आपल्या 7 पिढ्यात असं कोणी वागलं नव्हतं. आपल्या खानदानाचं नाकच कापलं रे तिने. सगळं परस्पर ठरवून आली आणि निघाली पळायला. तसं मी ठेवलं तिला पकडून आणि कोंडलंय माझघरात, चांगलं खांबाला बांधून ठेवलंय बघ. कुठल्या जन्माचं पाप केलं म्हणून अशी सून मिळाली मला. मी तर बाबा हात टेकली तिच्या समोर. मला तर काही सुचेनासच झालंय. नाही ग, सखू असं काही करेल असं मला वाटत नाही. छे. तू असा बायल्या तिच्या ताटाखालचं मांजर म्हणून शेफारली ती. नाहीतर काय मजा होती तिचं असं वागायची. अरे केशवा, पायातली वाहण पायातच ठेवायची असते बरं. डोक्यावर घेऊन मिरवायचं नसतं.